तर आता मी हे जे लॉगिन क्रेडेन्शियल्स तुम्हाला दिलेले आहेत, ते लॉगिन क्रेडेन्शियल्स वापरल्यानंतर क्रिएट रिसिप्टचा जो ऑप्शन आहे, तो तुम्हाला इथे मिळतो. ह्या फॉर्मवरती मी काय केलेलं आहे, ही रिसिप्ट नंबर जो आहे, तो डिफॉल्ट जनरेट होतो. डिफॉल्ट म्हणजे 1, 2, 3. समजा तुम्ही काल एक रिसिप्ट बनवली असेल, तर ते आज दुसरी रिसिप्ट तयार होणार. ही जी तारीख आहे, ती तुम्ही जी पावती बनवताय त्या दिवशीची तारीख आहे. फिनान्शियल इयर हे एडिटेबल आहे. बाय डिफॉल्ट आम्ही ठेवलेलं होतं 2024-25, पण इथे तुम्ही एडिट करू शकता. त्यानंतर इथे खाली डोनरचं नाव टाकायचं, जसं रत्ती फाउंडेशन. तर हे काय म्हणतात त्याला, त्यांचे डिटेल्स आपण इथे नाही फिलअप करू शकत, कारण हा तुम्ही सर्वच बघा ऑन अकाउंट ऑफ ह्याच्यामध्ये प्रसंग, जसं की तुम्ही रिमार्कमध्ये वगैरे चारा टाकू शकता. ॲड्रेस सपोज मुंबई टाकतो इथे. फॅमिली असेल तर टाका, नसेल तर काही गरज नाही आहे. पेमेंटवर ज्या पेमेंट थ्रू तुम्हाला पेमेंट आलेलं आहे ते अमाऊंट. आता अमाऊंट काय जी काही एक्सवायझेड अमाऊंट असेल ते अमाऊंट टाकायचे, आणि ज्या डेटला तुम्हाला अमाऊंट पाठवलेलं ते. तुमच्याकडे यू टी आर वगैरे असेल तर यू टी आर वगैरे टाकू शकता, आणि ते फक्त सबमिट करायचं आहे. ठीक आहे, ही तुमची रिसिप्ट जनरेट झाली. आता वरती डाउनलोडचं ऑप्शन दिलेलं आहे, हे तुम्ही डाउनलोड करू शकता. आता सपोज ह्या रिसिप्टमध्ये तुम्हाला लोकेशन चेंज करायचं आहे, किंवा अजून काहीतरी चेंज करायचं आहे. ठीक आहे, तर हे कसं करायचं, सोपं आहे. जिथं डोनेशन रिसिप्टचं ऑप्शन दिलेलं आहे तिथंच परत जायचं. ऑल क्रेडिट रिसिप्ट्स बघायच्या, मी ते एडिटचं ऑप्शन दिलं आहे बघा पुढेच. ठीक आहे, आता मी जी जनरेट केलेली आहे ती हे 14,000ची इथे रिसिप्ट नंबर 2. ठीक आहे, आता आपल्याला लोकेशन समजा मुंबईच्या ऐवजी इथे मी थोडंसं त्याच्या पुढे अजून ॲड्रेस टाकतो, बल्लारी स्टेट. ठीक आहे, सेव्ह. आणि आता हे खाली अपडेट करतो मोबाईल नंबर. ठीक आहे, तुमच्या रिसिप्टमध्ये आता 2 फील्ड आले असतील. एक तर माझा मोबाईल नंबर आला, आणि दुसरं म्हणजे बल्लारी स्टेट. हे बघा तुम्ही इथं बघू शकता. ठीक आहे, अशा प्रकारेच रिसिप्ट बनवायचे आहेत. अजून काही तुम्हाला डाऊट्स असतील तर तुम्ही मला विचारू शकता. सोपं आहे. हे व्हिडिओ जो आत्ता आहे तो व्हिडिओ तुम्हाला आपल्या डॅशबोर्डवरती कळत जाईल.